कोंडीराम यांनी प्रश्न केला, गुरुदेव, राजा परीक्षित यांची कथा खूप काही शिकवून जाणारी आहे. पण हे गुरुदेव, पुढे राजा परीक्षित यांच्या राज्याचं काय झालं? पुढील कथा काय आहे ते देखील सांगावे. यावर समर्थ म्हणाले, हो कोंडीराम, तुझी शंका रास्त आहे. तुझ्या शंकेचे निरासरण करण्यासाठी मी तुला पुढील कथा सांगतो. ती लक्षपूर्वक ऐक. समर्थांनी कथा सांगायला सुरुवात केली. हस्तिनापूरच्या सिंहासनावर आता पराक्रमी राजा राज्य करत होता, जो की राजा परीक्षित यांचा ज्येष्ठ पुत्र होता. त्याचं नाव होतं जनमेजय. तो राज्य जरी करीत असला तरी त्याला एक खालीपण वाटायचे. राजाच्या मनात एक जळतं दुःख होतं, एक वेदना, जी त्याला दिवस रात्र शांत बसू देत नव्हती. कारण त्याच्या वडिलांचा म्हणजेच परीक्षित यांचा मृत्यू एका भयानक सर्पदंशामुळे झाला होता. तो सर्प होता तक्षक. जनमेजयच्या मनात एकच विचार होता, ज्या सापानं माझ्या वडिलांचा जीव घेतला तो आणि त्याच्या संपूर्ण नागवंशाचा नाश केला पाहिजे. आणि मग त्यानं एक भयंकर निर्णय घेतला, सर्पसत्र यज्ञ करण्याचा. सर्पसत्राची सुरुवात राजानं मोठ्या ऋषीमुनींना बोलावलं. यज्ञासाठी भव्य मंडप उभारला गेला. मंत्रोच्चार सुरू झाले. अग्नी प्रज्वलित झाला आणि त्या मंत्रांच्या शक्तीनं जगातील सगळे सर्प हवेत उडत उडत थेट यज्ञाच्या अग्नीत पडू लागले. लाखो साप त्या अग्नीत भस्म झाले. संपूर्ण नागवंशाचा नाश होऊ लागला. हे पाहून नागराज तक्षक घाबरला. तो पळत पळत गेला आणि इंद्र याच्या आश्रयाला गेला. इंद्रानं त्याला आपल्या सिंहासनाखाली लपवलं. पण जनमेजयचा क्रोध इतका भयंकर होता की त्यानं ऋषींना सांगितलं, मला तक्षक हवाय, काहीही करून. मग ऋषींनी असे शक्तिशाली मंत्र उच्चारले की इंद्रासह तक्षकही हवेत खेचला जाऊ लागला. देवांचा राजा सुद्धा त्या यज्ञाच्या शक्तीसमोर थरथर कापू लागला. तेवढ्यात एक तेजस्वी, शांत आणि ज्ञानी बालऋषी तिथे आले. त्यांचं नाव होतं आस्तिक. त्यांनी जनमेजयला विनंती केली, राजन, हा यज्ञ थांबवा. नागवंश पूर्ण नष्ट होणं योग्य नाही. क्षमा हीच खरी राजाची शोभा आहे. आणि हे जे काही घडलं ते विधिलिखित होतं. तुमचे वडील म्हणजे राजा परीक्षित यांचं आयुष्यच एवढं होतं. कारण जेव्हा अस्वस्थामानं पांडव वंश संपवण्यासाठी देवी उत्तरेच्या गर्भातील बालकावर ब्रह्मास्त्र सोडलं, तेव्हाच त्यांचा अंत होता. पण भगवान श्रीकृष्ण यांनी अश्वत्थामाचा हा वाईट हेतू पूर्ण होऊ नये, तसेच अधर्माचा धर्मावर विजय होऊ नये म्हणून गर्भातील बालकाला जिवंत केले व ब्रह्मास्त्र हे सुदर्शन चक्रामध्ये विलीन करून घेतले. ते गर्भातील बालक म्हणजे तुमचे वडील महान राजा परीक्षित होते. त्याचं आयुष्य कमी होतं हे देवाला माहीत होतं. पण त्यांना कमी आयुष्यात मोक्ष मिळवून देणं हे पण देवालाच करायचे होते. आणि त्याच सोबत लोकांना हा संदेश द्यायचा होता की आयुष्य कमी असो किंवा जास्त असो, यानं काही फरक पडत नाही. जर तुम्ही ठाम निश्चय केला तर तुम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकते. हे राजन, तुमचे पिताश्री म्हणजे राजा परीक्षित यांना मोक्ष मिळालाय व ते आता वैकुंठात भगवान विष्णूच्या सानिध्यात आहेत. त्यामुळे तुम्ही हा यज्ञ थांबवावा, ज्यामुळे सृष्टीचे कल्याण होईल. आणि सृष्टीचे कल्याण होत असेल तर हवे ते बलिनात दिले पाहिजे असं धर्म सांगतो. जनमेजय काही क्षण शांत झाला. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. एकीकडे बदला, दुसरीकडे धर्म. शेवटी त्यानं क्रोधावर विजय मिळवला आणि सर्पसत्र यज्ञ थांबवला. त्या दिवशी जनमेजयला समजलं, बदला घेतल्यानं दुःख संपत नाही, क्षमा केल्यानंच मनाला शांती मिळते. जिथे क्रोध असतो तिथे विनाश असतो आणि जिथे क्षमा असते तिथेच खरा धर्म असतो. आशा आहे हे निरूपण तुम्हाला आवडले. अशा प्रकारे निरूपण करायला खूप वेळ आणि आर्थिक कष्टही लागतात. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करावं ही विनंती. श्री राम समर्थ.